5-6 बटाटे घेतले तुकड्याला लावायचे आता. आणि इथं वडापाव करायचं ठरलं, तर वडापाव करणार त्यासाठी असे घेतले चिरून ठेवायला लागले. तर कुकर लावलाय आणि आता म्हटलं तयारी तोपर्यंत करूया. तर अनु मात्र झोपली बरं का. अनु दुपारी झोपली नाही, उशिरा झोपली आता नेहमीप्रमाणे. परत आता दमवणार आहे. तर इथं लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायचंय. तर बटाटे आपले तर वडापावला जसे लागणार आहे तसे शिजले, तर नाही वडापावसाठी एकदम म्हणजे गिर शिजवायचे नसतात, नाहीतर मग गोळा निघून तळायला अवघड होते. आणि अक्षू लागले, चहाची भांडी 4 पडली होती तेवढे घासलेले, अक्षू भांडी लावायला लागले. आणि अनु गेली ती आत्ता पाव आणायला ह्यांच्याबरोबर. पाव घेऊन आलेत आता. आणि अनुचं चाललंय काय माहितीये का, नुसतं पाव खायचं. बघू अनु, तिला नुसताच पाव खायला आवडतो. हल्ला वय झालं खाऊन. हळू किती अगं तोंडात केले एकदम. ओके. आणि आज बऱ्याच दिवसांनी अशी नेल पेंट लावल्यावर का मी, तर लावत राहते, लावायचं वाळून जाते ते नेल पेंट. कधी सणाला आणलेलं असलं कधी तर लावायचं होते, नाहीतर नाही. पोरी तर लावत नाहीत, शाळेत चालत नाही त्यामुळं. आणि अनुमुळे मी लावत नाही, अनु बाहेर गेलते म्हणून लावलंय, नाहीतर अनु लगे मला लाव करते. यांनी वरडत्यात आणून लावलं की. आणि अंगठी पण बऱ्याच दिवसातून घातली, अंगठी पण मी घालत नाही. चला आता तयारी करूया, नाहीतर खायची इच्छा झाली म्हणून यांना मी म्हटलं तर काय विकतच आणा. तर मला म्हटले विकत नको आणायला, त्यापेक्षा घरात करूया. म्हणून मग नकोच म्हणलं होतं, आणि म्हणजे असू दे करूया म्हणून मग आता करायचं खेट घातले. तर इथं ना बटाट्याची भाजी करायचं चाललं होतं. तर इथं थोडंसं तेल टाकलं होतं आणि थोडं जिरं मोहरी टाकून नंतर नाही आले लसूण पेस्ट होती तर ती टाकून घेतली. आणि नंतर त्याला ना चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मग कढीपत्ता टाकायचा आहे. तर 1-2 काड्या टाकला होता, तर ताजाच कढीपत्ता तोडून आणि टाकला होता. तर इथं नंतर ना मिरची आणि लसूणची आपण वाटलं होतं, तर ते वाटण टाकून घेतलं. आणि नंतर धने पावडर पण टाकली. तर धने पावडर तेवढी भरपूर लागते याला, तर भरपूर टाकून घेतली. नंतर थोडंसं हळद आणि मीठ टाकलं आणि असे बघा मॅश करून घेतले होते बटाटे, ते टाकून ना चांगलं मिक्स करून थोडा वेळ परतून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा, याला काय शिजवायचं वगैरे नाही. नंतर गार झालं की ह्याचे गोळे करायचे. आणि थोडीशी ना साखर पण टाकली होती. तर पीठ घेतलंय आता वडे करण्यासाठी, थोडंसं मीठ आणि ओवा. थोडंसं ओवा, अशी हळद. तर आता मिक्स करून पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं ताई. तर मिरच्या अगोदर तळायचे होते, तर वडे मी केले. काय तर मिरच्याला कट मारायचं राहिला होता, तर आता म्हणलं येणे म्हणले अगोदर मिरच्या तळ. हा म्हणजे खायला येते ना, तर पहिले सोडले आपण. अगं तर कानू गरम आहे तर संपलं बरं का. थोडं अगदी किंचित एकाच वड्याचं राहिलं होतं तसं बघायला गेलं तर. म्हणलं ते छोटा कांदा टाक्यात चिरून आणि थोडंसं भजी कात्रात ते पीठ वाया जायचं म्हटलं. तर वडे आपले सगळे तयार झालेले आहेत. तर आता गरमागरम खायचे. आणि आता 4-5 याची भजी 5-6 होते तेवढे करायचे. तर गरमागरम असा वडापाव केलाय, त्यासोबत मिरची आणि वडापाव खायला या सगळे वडापाव खायला. अक्षरचा चालू आहे अभ्यास, तर गणिताचा अभ्यास चालू आहे. आणि तर काल ना शाळेत नवीन पुस्तकं मिळाली, तर अक्षरला बरं का सगळ्या विषयाची मिळाली. आणि नवीनच आहेत पुस्तकं, तर खराब व्हायला नको तर म्हटलं. आणि आपल्याला रिटर्न करायचे असतात, म्हणजे शाळा आपल्या त्या झाली की मग परीक्षा वगैरे झाली की वार्षिक मग द्यावी लागतात, त्याशिवाय निकाल देत नाहीत, है की नाही. तर म्हटलं कवर घातलं की जरा नीट राहतेत, नाही तर खराब होतेत परत.
अनुचं चाललंय स्टेपलर ठेवती खेळायचं. तणू लागली कवर घालून द्यायला तर ना कवरचं ह्या आणलंच नव्हतं बरं का. मागच्या वर्षीच्यातलंच उरलेलं आहे थोडं, तर ते संपल्यावर आता लक्षातच नाही. म्हणजे वया आणल्या त्यावेळेला मी गेले नव्हते ना वया आणायला, त्यामुळं ते नुसतं वयाच घेऊन आलेत. कवर आणलंच नाही. आता अजून आणायला पाहिजे. पुरणार नाही ना सगळं, थोडंच आहे ना. पुरतंय तुझ्या पण याला घालायचं आहे की. पण तू हा काय 1-2च नवीन. आणि अनुच्या पुस्तकांना अनुला पुस्तकच नाही तर माझ्या बाळाला. बघू इकडं पुस्तक नाही तू रंगवायचं तेवढं आहे की. हो बर्थडेला दिले ना तुला. अनुची हेल्प बघ किती मदत होते. बाळ माझं किती काम करते. तर जेवण बर का केलीच नाहीत आम्ही. काय खाल्लं ग आपण आणू? तर वडापावच आम्ही खाल्लं बर का. त्यामुळं आज स्वयंपाकाला सुट्टी दिली. एवढं हेवी वडापाव खाल्ले म्हणलं अजून स्वयंपाक कशाला. तर वडापाव खाल्ल्यामुळे जेवणाला सुट्टी. सकाळचं थोडंसं वरण भात शिल्लक होतं, पोरींनी या खाल्लं. आणून तर नुसतं बघ की काठी घेतली होती आणि त्याच्या धसाडी घुसल्या. काढली पण तिला लागले दुखायला. तर आता पुस्तक कवर आता घालून झाल्यानंतरच आता दाखवते का. तर आता चालू आहे घालायचं. तर वेळ झाला 10-10:15 झालेत. पोरींचा अभ्यास चालू आहे त्यामुळे. आणि मी पण बसले म्हणजे आणू त्यात झोपेना. आणू काय झालं मग सांगितलंच की मी तुम्हाला की दुपारी झोपली उशिरा झोपल्यामुळं झालं आता शाळा. आणि आमच्यात तर लय शाळेचं अवघड. तिघांच्या 3 वेळा झालेल्या आहेत. आमच्या तिघींच्या वेगळ्या वेगळ्या वेळा झाल्यात नुसत्या. एकसारख्या वेळ नाहीच कोणाची. अभ्यास करू देना झाले. आणू गप बस. आणू गप्प बस. शेवटचं पान चुकून कवर मध्ये गेले. तिकडं उत्तर आहे असं दे बघणार तर नाही. होय उत्तर आहेत काय तिकडे शेवटच्या पानावर असतात. होय तेवढा बघितलं कस काय नाहीस ग. इकडचं बघितलं होतं, इकडचं बघितलंच नाही. आमच्या पण मला कवर कायम घालून द्यायची ना. कायम एखादं पान घालवलेलं असायचंच. परत काढायचं सगळं. मी वरडायला लागले. काय म्हणायचं घालताना सांगायचं नाही का.